जस्ट मैं नागपुर से अभी अभी यहाँ पहुँचा हूँ, जवाहर नगर पे उतरा हूँ। यहाँ पेट्रोल पंप है और उसी के सामने एक बड़ा गेट है ऑर्डिनेंस फैक्ट्री का। ऑर्डिनेंस फैक्ट्री से सीधा जाएंगे तो परसोड़ी आएगा 1-1.5 किलोमीटर। तो अभी 1-1.5 किलोमीटर चलते चलते जाने का मैंने सोचा है, तब तक हम लोग कुछ बात कर लेते हैं। आप लोग मेरा पिछला व्लॉग ज़रूर देखना, क्योंकि मैं चंद्रपुर से नागपुर आया था वहाँ का एक फेस्टिवल अटेंड करने के लिए और एक्सप्लोर करने के लिए, जो मैंने ऑलरेडी अपलोड कर दिया हूँ। ये इकलौता ऐसा फेस्टिवल है भारत में जो सिर्फ नागपुर में मनाया जाता है, तो वो व्लॉग को ज़रूर देखना आप। अब आप लोग सोच रहे होंगे कि मैं कहाँ पहुँच गया। अभी मैं हूँ परसोड़ी में, भंडारा ज़िले का ये एक पार्ट है परसोड़ी, और यहाँ पर होने वाला है तानापोला, जो कि विदर्भ का सबसे बड़ा तानापोला है। तानापोला किसानों का एक त्यौहार है जिसमें छोटे बच्चे को किसानों का महत्व समझाया जाता है। बैलों के रूप में लकड़ी का बैल बनाया जाता है और सभी बैल लाइन से खड़े रखते हैं, और उसके बाद उनमें से एक जो सबसे सुंदर बैल को सजा के लाता है उसे इनाम दिया जाता है। कल वैसे बड़ा पोला हुआ था और आज बच्चों के लिए छोटा पोला है। बड़ा पोला में ओरिजिनल बैल होते हैं और छोटा पोला में लकड़ी के बैल बनाए जाते हैं। अब हम सीधा चलते हैं वहाँ पर और आप लोगों को दिखाते हैं क्यों ये विदर्भ का सबसे बड़ा यहाँ पर आयोजन होता है पोला का। परसोड़ी गांव में मैं एंटर कर चुका हूँ। एक बैरिकेड पीछे लगा हुआ था, वहाँ 2 पुलिस वाले थे। सामने में भी एक बैरिकेड लगा हुआ है जहाँ 6-7 पुलिस वाले हैं। इसका मतलब ये आयोजन बड़े स्तर पे हो रहा है, तो देख के मज़ा आएगा। व्लॉग में बने रहो। आप लोगों ने भी ऐसा आयोजन पहले कभी नहीं देखा होगा। पाण्याचा आरो आहे त्यांच्या 7व्या क्रमांकाचा बक्षीस आहे परसोडी व सर्व गावाला भंडारा यांच्याकडून आम्हाला पहिल्या नंबरचा दान प्राप्त झालेला आहे। त्यानंतर दुसरा नंबर आहे माननीय नरेंद्रजी भोटेकर साहेब आमदार भंडारा। बरोबर समोर बघ बैलगाडा बैल गेला पवनागडाहून आणली माती, ते दिने गुरुच्या हाती गुरुने बनविला चक्ती, ते माझ्या बैलाच्या झाडा मग जा आपल्या घरा एक मन गौरा पार्वती हरवला हर हर महादेव। न्यूज चैनल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या या परसोडी गावामध्ये विदर्भातील सर्वात मोठा पोळा आमच्या या जवाहरनगर परसोडीमध्ये भरत असतो आणि हा सार्वजनिक पंचकमिटी पोळा हा सर्व गावांच्या लोकवर्गणीतून होत असतो आणि इतर ठिकाणातून नाही तर प्रत्येक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा प्रेक्षक बांधव या ठिकाणी येत असतो। मोठ्या उत्साहाने मोठ्या साक्षीने या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी आमचे मित्रमंडळी हे सुद्धा रात्रंदिवस हे तुमच्या समोर या ठिकाणी नंदी मोठमोठे सजवलेले आहेत। यांनी सुद्धा रात्रंदिवस मेहनत करून सह्याने पाऊस वारा न बघता रात्रंदिवस मेहनत करून सह्याने हा उत्कृष्ट सर्व लोकांसमोर हा सादर केलेला आहे आणि असेच आमचे मित्रमंडळी साथ देव आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा
नवीन नवीन प्रकारचे आम्ही लोकांना आकर्षित करून आणि पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षाही भयानक म्हणजे आम्ही आपल्यासमोर आपली कला सादर करणार आहोत. या फेकल्या परसोडीच्या आकरी परसोडीच्या करवा वागडा तिकडं हल्ल्याची जांबाळी वाघाचा चवडा असेल गुरुचा केला मारसिंगा जावळा सांगून दे ना बेलबत्तीच्या झाडा एक नमन कावळा पार्वती हरवला हर महादेव. मौजा परसोडी या गावामध्ये जवळजवळ 50 वर्षापासनं सार्वजनिक पोळा पंच कमिटी स्थापन करून या ठिकाणी बैलपोळा आणि तानापोळ्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे खूप चांगल्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. या परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये क्रमांक 1च्या बैलपोळा व तानापोळा अशी या गावाची संपूर्ण परिसरामध्ये परंपरा आहे. आणि कुठलाही हेवादावा न करता कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता आणि कुठल्याही प्रकारची शासकीय मदत न घेता आम्ही या गावकऱ्यातील सर्व नागरिकांच्या वतीने व सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने सर्व बालगोपालांच्या पालकांच्या वतीने आणि लोकवतीने दोनही दिवसाचा कार्यक्रम साजऱ्या प्रमाणामध्ये पार पाडतो. आम्हाला या परिसरातील जसं परसोडी आहे, ठाणा आहे, जवाहरनगर आहे, शहापूर आहे, खरबी आहे, खराडी आहे, राजे दहेगाव आहे, नांदोरा आहे, अशा 10-12 गावामधून प्रत्येक लोक जे आमच्या गावचा हा बैलाचा पोळा आणि तानापोळा बघायला येतो ते सर्व लोक सरळ हाताने मदत करतात. या ठिकाणी जे पुढारी लोक येतात ते देखील सरळ हाताने मदत करतात. या ठिकाणी जे आमचे मानलेले प्रतिष्ठित लोक आहेत, गावकरी शेतकरी आहेत, गावकरी नागरिक आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची मागणी न करता त्या आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने या ठिकाणी विविध प्रकारचा आकर्षक असा बक्षीस ते सार्वजनिक पोळा पंच कमिटीला आणून देतात. आणि तो बक्षीस आम्ही क्रमवारीप्रमाणे सजवलेल्या नंदीला बक्षीस देतो. आणि ही परंपरा जवळजवळ 60-65 वर्षापासून आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजनांच्या, आमच्या वडीलधारांच्या, आमच्या आजोबांच्या काळापासून सतत टिकवून ठेवलेली आहे, चालत आहे आजपर्यंत. माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की आमच्या या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद झालेला नाही, कुठल्याही प्रकारचा दंगाधोपा झालेला नाही, कुठल्याही प्रकारची मानहानी झालेली नाही, कुठल्याही प्रकारची शरीरहानी झालेली नाही आणि आर्थिकसुद्धा हानी झालेली नाही. असे सर्व आमच्या परिसरातले व्यक्ती जनता आम्हाला सरळ हाताने मदत करतात. आणि अशा प्रकारे आम्ही हा बैल पोळा व तान्या पोळ्याचा कार्यक्रम साजऱ्या प्रमाणामध्ये पार पाडतो. मेरा नाम शाहरुख है, हम भंडारा से। और ये जो यहाँ पे आप झूले देख रहे हो ये अम्यूज़मेंट्स के झूले हैं। हम गाँव में हर जगह जहाँ पे भी मेला होता है हमारी सर्विसेज हम देते हैं। और ये जो आप अभी जो मेला देख रहे हो ये काफ़ी ऐतिहासिक मेला है और कई सालों से भर रहा है यहाँ पे, जिसमें आसपास के ग्रामीण गांव के लोग यहाँ पे आके हर साल श्रद्धालु यहाँ पे आते हैं। और इस मेले का मतलब एक श्रद्धा जुड़ी हुई है, इस मेले से लोगों की भावनाएं जुड़ी हुई है। हर साल यहाँ पे काफ़ी तादाद में लोग और बहुत दूर दूर से लोग आते हैं। तो यहाँ पे मेला लगाने की वजह से साथ में बच्चे भी आते हैं तो वो इसका मेले को एंजॉय कर सके, इसीलिए हम भी हर साल यहाँ पे कई वर्षों से यहाँ पे 10-12 सालों से कम मेला लग रहा है। और उससे पहले भी मेले लगते थे। मेरे एक्सपीरियंस में मैं यहाँ पे अभी 5 साल हो गए और हम 5 साल से यहाँ पे आ रहे हैं। काफ़ी अच्छा मेला होता है। सबसे पहले तो हम यहाँ के जो सरपंच सर, उनका बहुत बहुत धन्यवाद शुक्रिया करते हैं कि वो इन्होंने इतना अच्छा आयोजन करा है। साथ में यहाँ पे पुलिस वालों का भी बंदोबस्त काफ़ी अच्छा है। या कार्यक्रमाला आवर्जून Shiva.
ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सः भुवः भुः ॐ सः जूं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये